हे आहे DS न्यूज नेटवर्क. आपण पाहत आहात आपली बातमी आपला आवाज. नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय DS न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महत्वाचा आणि गंभीर विषय मी आपल्या समोर घेऊन आलोय. तो म्हणजे असा आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळावं आणि विशेषतः ओबीसीचं आरक्षण मिळावं, जेणेकरून नोकरी आणि शिक्षणामध्ये मराठा समाजाची मुलं त्या ठिकाणी भाग घेतील, सहभाग घेतील, त्यांना शिक्षण मिळेल, नोकऱ्या मिळेल, एवढी माफक अपेक्षा मराठा समाज गेल्या अनेक वर्षापासून करतोय. मित्रांनो, मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न हा त्यांचा हक्काचा प्रश्न आहे आणि तो न्याय प्रश्न आहे. आणि हा मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मराठा समाजातल्या शेकडो नाही हजारो तरुणांनी आजपर्यंत काम केले, आजपर्यंत आंदोलन केलेत आणि विशेषतः शासन दरबारी आपल्या मागण्या लावून धरण्याचं काम सुद्धा मराठा समाजातल्या तरुणांनी आणि ज्येष्ठ नागरिकांनी त्या ठिकाणी केलेले आहे. मित्रांनो, आपल्याला दुर्दैवाने सांगावंसं वाटतं की मराठा समाजाच्या या आरक्षण लढ्यामध्ये आतापर्यंत ज्यांची नावं आपल्यापर्यंत माहीत आहेत असे 48 जणांनी बलिदान दिले, आपला जीव त्यांना गमावा लागलेला आहे. म्हणजेच मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी आणखी मराठा समाजाचे शासन हे किती जीव घेणार हा प्रश्न आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चेला जातोय. मित्रांनो, सगळ्यात अगोदर जो काही मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न घेऊन जो काही आंदोलनाचा भाग घेतला होता ते म्हणजे कैलासवासी अण्णासाहेब पाटील. अण्णासाहेब पाटील हे नंतर आमदारही झाले होते, परंतु अण्णासाहेब पाटील यांनी सांगितलं होतं जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही. आणि मित्रांनो, ज्यावेळेस त्यांनी मराठा समाजाला आमदार झाल्यानंतर मागणी केली त्यावेळेस शासनानं त्याकडे दुर्लक्ष केलं आणि याचा संताप येऊन, राग येऊन आणि स्वतः स्वाभिमानी असलेले अण्णासाहेब पाटील यांनी स्वतःच्या डोक्यामध्ये गोळी झाडून घेतली आणि त्या ठिकाणी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी पहिलं बलिदान दिलं. मित्रांनो, अण्णासाहेब पाटील यांनी आपला जीव मराठा समाजाच्या आरक्षणासाठी दिला, समाजाला सुधारणा होईल यासाठी त्यांनी प्रयत्न केले, परंतु त्यानंतर जवळपास 48 जणांनी आपला जीव या आरक्षणासंदर्भात गमावलेला आहे. आपल्याला सांगावं लागेल की महाराष्ट्रातल्या आणि विशेषतः मराठवाड्यातल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या मराठा तरुणानं आपल्या जीवाचं बलिदान दिले. त्यामध्ये ज्यांचा समावेश होतो त्यांची नावं मी या ठिकाणी घेतोय. ते म्हणजे संभाजीनगर जिल्ह्यातील कारभारी शेळके, केशव चौधरी, जगन्नाथ सोनवणे, उमेश यंडाईत, किशोर हार्दे, प्रमोद होरे, तर जालना जिल्ह्यातील सुनील खांडेभराड, गणेश ननवरे, किरण कोलते, यासोबतच बीड जिल्ह्यातील निकिता निवृत्ती बेदरे, अण्णासाहेब काटे, विष्णू काळे, सरस्वती जाधव, एकनाथ पैठणे, दिगंबर कदम, अभिजित देशमुख, राहुल हावळे, मच्छिंद्र शिंदे, कानिफ दत्ता येवले, शिवाजी काटे, उस्मानाबाद जिल्ह्यातील तृष्णा माने, महादेव बाराखोते, नांदेड जिल्ह्यातील कचरू कल्याणे, गणपत आबादार, यासोबतच लातूर जिल्ह्यातील नवनाथ माने, रमेश पाटील, नितीन घोगरे, सुमित सावळसुरे, तर पुणे जिल्ह्यातील दत्तात्रय शिंदे, अरुण भडाळे, संतोष काटे, अहमदनगर जिल्ह्यातील किशोरी बबन काकडे, सोलापूर जिल्ह्यातील अमोल विष्णू कदम आणि परभणी जिल्ह्यातील अनंत लेवडे पाटील या तरुणांनी आणि या तरुणींनी मराठा आरक्षणासाठी आपल्या जीवाचं बलिदान दिलेलं आहे. मित्रांनो, मराठा समाजाच्या आरक्षणासाठी ज्या युवकांनी, ज्या तरुणांनी, ज्या मराठा बांधवांनी असेल त्याच्यामध्ये भगिनी सुद्धा होत्या, यांनी जीवाचं रान केलं आणि अखेर मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही यामुळे उद्विग्न झालेल्या या मराठा समाज बांधवांनी त्या ठिकाणी आपला जीव संपवला, आपला जीव गमावला. विशेषतः शासनाने त्यांना आर्थिक मदत दिली, परंतु या मदतीनं त्यांचा जीव आता परत येणार नाही. हा आरक्षणाचा लढा ज्यावेळेस काकासाहेब शिंदे हे पैठण तालुक्यातले आणि संभाजीनगर जिल्ह्यातले ज्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी गोदावरीमध्ये उडी घेतली आणि त्या ठिकाणी आपला जीव त्या ठिकाणी दिला. त्यानंतर मराठा समाजाला खडबडून आरक्षण देण्यासाठी शासनाला खडबडून जाग आली आणि त्यानंतर मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न हा काही अंशी निकाली लागला होता. परंतु त्याच नंतर पुन्हा न्यायालयात हे प्रकरण गेलं आणि पुन्हा मराठा समाजाचा आरक्षणाचा मुद्दा हा त्या ठिकाणी पुन्हा रखडला. आणि मित्रांनो, आता जालना जिल्ह्यामध्ये आंतरवाली सराटी या ठिकाणी बीड जिल्ह्याचा भूमिपुत्र, बीड जिल्ह्याचा सुपुत्र मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी गेल्या 11 दिवसापासून आमरण उपोषणाला बसलेले. आणि त्यानंतर मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न हा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला, चर्चेत आला. आणि मित्रांनो, या आंदोलनाच्या दरम्यान पुन्हा एकदा शासनाला जाग आली, शासन खडबडून जाग झाले. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी वेगवेगळ्या बैठका आयोजित केल्या जात आहेत, वेगवेगळे सल्ले घेतले जात आहेत, परंतु अद्यापही हा तिढा काही सुटलेला नाही. दरम्यान या 11 दिवसामध्ये पुन्हा मराठा समाजातील जे तरुण आहेत यामध्ये धाराशिव या जिल्ह्यातला उमरगा येथील किसन माने या मराठा तरुणानं परत या ठिकाणी आपल्या जीवाचं बलिदान दिलंय. कारण मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही अशी त्याची भावना झाली
आणि या तरुणानं परत एकदा आपला जीव या ठिकाणी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी दिलेला आहे. दुसरी गोष्ट, बीड जिल्ह्यामध्ये नायगाव या ज्या गावामध्ये गोविंद आवटे हे या ठिकाणी राहतात. गोविंद आवटे यांनी सुद्धा आपला जीव त्या ठिकाणी संपवला आणि विशेषतः त्यांनी एवढं सांगितलं की 10-5 मराठा समाजाला आत्महत्या केल्याशिवाय किंवा जीव गेल्याशिवाय शासनाला जाग येणार नाही असं म्हणत त्यांनी त्या ठिकाणी आपला जीव संपवलेला आहे. मित्रांनो, मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आणखी शासन मराठा समाजाचे किती जीव घेणार हा प्रश्न समाजामध्ये या ठिकाणी उद्विग्न भावनेनं चर्चेला जातोय. मला आपल्याला सांगितलं पाहिजे की मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी कैलासवासी विनायकरावजी मेटे यांनी सुद्धा रान पेटवलं होतं. महाराष्ट्रामध्ये गाव वस्ती तांड्यावर जाऊन त्यांनी मराठा समाज एकवटला होता. परंतु नंतरच्या काळामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळालं आणि परत ते कोर्टामध्ये स्थगिती आली. यानंतर विनायकराव मेटे साहेबांनी आपला लढा पुन्हा सुरू ठेवला, परंतु दुर्दैवाने त्यांच्या गाडीचा अपघात झाला आणि त्यामध्ये त्यांना आपला जीव गमावा लागला. यानंतर अण्णासाहेब जावळे पाटील यांनी सुद्धा मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी लढा उभारला होता. संघटनेमार्फत मराठा समाज एकवटला त्यांनी, परंतु झालं असं की ते आजारी पडले आणि त्यामध्ये त्यांचं दुर्दैवी दुःखद निधन झालं. मित्रांनो, मला आपल्याला सांगावं लागेल की शालिनीताई पाटील यांनी सुद्धा मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी संपूर्ण राज्यामध्ये दौरा केला आणि सत्तेत असताना सुद्धा सत्ताधाऱ्यांच्या विरोधात मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी लढणाऱ्या शालिनीताई पाटील एकमेव महिला नेत्या होत्या, ज्या आजही मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी त्या आपला लढा देत आहेत. मित्रांनो, आता मात्र मनोज जरांगे पाटील यांनी हा लढा आपला तीव्र केलेला आहे आणि मनोज जरांगे पाटील 11 दिवसापासून हे उपोषण करतायत. त्यांच्या पोटामध्ये अन्नाचा कण नाही आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातला मराठा समाज एकवटलेला आहे. त्यांची मागणी सुद्धा रास्त आहे, कारण मराठा समाज हा कुणबी आहे आणि तो पहिल्यापासून कुणबीचं त्याला आरक्षण मिळालेलं आहे. ते आरक्षण तुम्ही पुन्हा एकदा लागू करा, जे आमच्या हक्काचं आहे तेच आम्हाला लागू करा, दुसरं आम्ही आरक्षण मागत नाही अशी भूमिका सुद्धा मनोज जरांगे यांनी या ठिकाणी शासनासमोर मांडलेली आहे. आणि म्हणूनच आज मनोज जरांगे यांची प्रकृती खालावते. ते त्या ठिकाणी एका जागेवर 11 दिवसापासून पडलेले, विशेषतः त्यांच्या पोटात अन्नाचा कण नाही. अशा स्थितीमध्ये त्यांच्या जीवाला जर काही बरं वाईट झालं तर महाराष्ट्र या ठिकाणी शासनाला आणि सरकारला माफ करणार नाही, मंत्र्याला माफ करणार नाही आणि विशेषतः राजकारणातल्या मंडळीला सुद्धा माफ करणार नाही अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून मराठा समाजामध्ये जो प्रश्न उभा राहतोय तो म्हणजे मराठा आरक्षण मिळविण्यासाठी मराठा समाजाचे सरकार किती बळी घेणार, किती जीव घेणार हा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित होतोय. मित्रांनो, शासनानं या ठिकाणी आवर्जून गांभीर्यपूर्वक विचार करणं गरजेचं आहे, कारण मराठा समाजाची ही मागणी न्यायाची आहे, त्यांच्या हक्काची आहे आणि कायद्यानं त्यांना आरक्षण द्यावंच लागेल. हे कायदे पंडित सुद्धा आपल्याला या ठिकाणी सांगतायत. राज्य सरकार याचा निर्णय घेणारच आहे, परंतु उशीर जर झाला तर निश्चितपणे शासनाला याचे परिणाम भोगावे लागतील. ही घटना आणि ही माहिती मी आपल्यासमोर या ठिकाणी विशद केली, आपल्याला सांगणं मला गरजेचं वाटलं, माझं मतही व्यक्त केलं. मित्रांनो, आपल्याला ही माहिती कशी वाटली, आपलं मत या घटनेविषयी आपण लाईक आणि कमेंट्स करून जरूर कळवा. पुन्हा नवीन विषय, नवीन मुद्दा घेऊन आपल्या समोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.